नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक, स्पॉटलाईट MCQ बुकला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपली जी पहिली न्यूज आहे ती करोना लसीकरणासंबंधीची आहे. व्यापक लसीकरणासाठी 1 मार्च 2021 पासून आरंभ झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे बघा, 1 मार्च 2021 पासून सुरू झालेला. आणि एकंदरच आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात सकाळी 7 वाजता 1 मार्च रोजी कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेतली. सो हे वॅक्सिन लक्षात ठेवा, कोव्हॅक्सिन त्यांनी घेतलेलं आहे. आणि हे एक सिम्बॉलिक आहे सर्व देशवासियांसाठी की कोरोनाची जी लस आहे ती सुरक्षित आहे, ती तुम्ही घेतली पाहिजे वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये जे आहे की त्यांचा जो एकंदर पोशाख होता त्याच्यावरूनही चर्चा होती, परंतु मग त्याचे ते काय आहे की ठोकताळे आहेत की त्यांनी जो काही गमछा घातला होता तो आसामशी रिलेटेड होत्या, त्या नर्स ज्या होत्या त्या केरळच्या होत्या. आणि एकंदरच मग जे काही समोर विधानसभा इलेक्शन आहे तर त्यासाठीचं ते सगळं सिम्बॉलिक हे होतं. करोना लसीकरणाचा पहिला जो टप्पा होता तो 16 जानेवारी 2021ला सुरू झाला होता बघा. आणि 16 जानेवारी 2021ला सुरुवातीच्या याच्यात आघाडीवरचे जे करोना योद्धे होते त्यांना लसीकरणासाठी सिरमनी जी काही उत्पादित केलेली ऑक्सफोर्डची कोविशिल्ड होती आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, या 2 लशी या टप्प्यामध्ये वापरल्या गेल्या होत्या. आता चीनद्वारे भारतामध्ये सायबर घुसखोरी करण्यात आली होती आणि ऑक्टोबर 2020मध्ये मुंबईतली वीज खंडित करण्यात आली होती, असा अहवाल अमेरिकेतल्या रेकॉर्डेड फ्युचर या कंपनीने दिलेला आहे. चीनी सरकारशी संबंधित रेड एको गटाच्या हॅकर्सनी संगणकीय विषाणूद्वारे म्हणजे मालवेअर्स जे काही असतात तर भारताच्या वीज संचलन आणि नियंत्रण प्रणाली हॅक केली होती. आता असं त्यांनी का केलं तर हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट असा आहे की चीनचा जो हेतू होता, न्यूयॉर्क टाइम्स जो पेपर आहे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे की भारताने सीमेवर प्रतिकार केला तर आम्ही विपरीत मार्ग अवलंबू शकतो असं चीनला सुचवायचं होतं याच्यातून. म्हणजे एकीकडे तुम्ही सीमेवर जर आमच्याशी लढलात तर त्या केसमध्ये आम्ही अशा पद्धतीने दुसरं म्हणजे अल्टरनेटिव्ह त्यांच्याकडचं जे वेपन आहे की हॅक करणं, वीज घालवणं, तिच्यातून मग आता जर पूर्ण मुंबई शहराची वीज घालवली तर तुम्ही विचार करा की तिच्यातून किती अराजकता माजू शकते. ऑक्टोबर 2020मध्ये मुंबईत यामुळेच वीज पुरवठा खंडित झाला होता. आता खरं तर ह्या हल्ल्याची जी माहिती आहे ती रेकॉर्डेड फ्युचर ही कंपनी जी आहे त्याच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. या हल्ल्याची माहिती भारत सरकारच्या संबंधित खात्यांना सुद्धा देण्यात आली होती, हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता चीनची या अहवालावरची भूमिका काय, तर चीननी स्पष्टपणे याचा इन्कार केलेला आहे, नकार दिलेला आहे की कसल्याही पद्धतीचा वीज पुरवठा खंडित करण्यामध्ये चीनचा हातभार नाही. अभी कुणीही हे ॲक्सेप्ट करणार नाही. काँग्रेस पक्ष आणि G23 गट, तर G23ची 1-2 दिवसापूर्वी न्यूज आपण ऑलरेडी बघितली होती. 24 ऑगस्ट 2020 रोजी पत्र लिहून काँग्रेसमधल्या 23 नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर, प्रामुख्याने माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारभारावर आक्षेप घेतला होता. सो हे जे G23ची लोकं आहेत यांनी पत्र लिहिलं होतं आणि एकंदरच तो एक रोष होता, कारण एकतर काँग्रेसची जी काही अवस्था आहे सत्तेच्या याच्यामध्ये की काँग्रेस सत्तेत नाही आहे. सो राजकारणामध्ये खरं तर ह्या गोष्टी चालतात, पण एक मोठा कालावधी, कारण सलग 2 पंचवार्षिक जे आहे ते केंद्रामध्ये BJP आहे आणि दिवसेंदिवस काँग्रेसचा जे काही प्रभाव आहे तो कमी होताना दिसतो. आणि त्याच्यामुळे मग हे जे 23 नेते होते, मोठे ज्येष्ठ नेते, ते एकत्र आले होते आणि त्यांनी मग काही प्रश्न उपस्थित केले होते. आणि या नेत्यांनी असा आरोप केला होता की काँग्रेसला कमकुवत केलं जातं व जाणून बुजून जी काही कार्यशैली आहे तिच्यामुळे काँग्रेस कमकुवत होत आहे. आता याच्यावर खरं तर त्यांनी खूप प्रॉपर स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे, परंतु आता जम्मूमध्ये G23 गटाचं संमेलन 27 फेब्रुवारी 2021 रोजी झालं होतं. आता G23 हा जो गट आहे याला बंडखोर काँग्रेस नेत्यांचा समूह असंही म्हटलं जातं किंवा पत्रलेखक नेते असंही म्हटलं जातं. सो G23 ही काँग्रेसमधल्या आपल्याच नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या किंवा त्या नेतृत्वाच्या ड्रॉबॅक्सवर बोट ठेवणाऱ्या नेत्यांचा समूह आहे, एवढं एक MCQ करता लक्षात ठेवा. N.K. सुकुमारन नायर, वय वर्ष 79, यांचं निधन झालेलं आहे. शबरीमाला हे तीर्थक्षेत्र पंपा नदीच्या किनाऱ्यावर आहे बघा, आणि पंपा नदी केरळमधली 3री मोठी नदी आहे. आता ही जी पंपा नदी आहे तर या पंपा नदीसाठी पंपा परिरक्षण समिती 1994मध्ये या M.K.
सुकुमारन नायर यांनी स्थापन केली होती. आता साधी गोष्ट आहे की पंपा परिरक्षण समिती म्हणजे ते नदीचं जे काही स्वास्थ्य आहे ते टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करत होते. 2015मध्ये काय झालं की शबरीमाला देवस्थान जे आहे त्यांनी भाविकांची सोय म्हणून या नदीपात्रामध्ये नदीच्या पंपा नदीच्या पात्रात बांधकामाचा सपाटा लावला होता. स्वच्छतागृह, धर्मशाळा त्यांनी रांगाच्या रांगा या नदीपात्रात उभारल्या आणि त्यावेळेस नायर यांनी म्हटलं होतं की याच्यामधून येत्या काळात प्रचंड पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि 2018मध्ये ती पूरस्थिती निर्माण झाली. सो बेसिक आहे की पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जसं उत्तराखंडचा आता जो काही इन्सिडेंट होता किंवा कुठल्याही वेगवेगळ्या गोष्टी जसं कोल्हापूरमधली जी काही परिस्थिती होती 2 वर्षाखाली, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण पर्यावरणावर बरोबरची मानवाची जी छेडखानी आहे ती थांबवणं गरजेचं असतं. सो पर्यावरणवादी नायर जे आहे त्यांना केंद्र सरकारचा नॅशनल वॉटर मिशन अवॉर्डसुद्धा मिळाला होता. बऱ्याचदा कसं होतं बघा, एकतर साबरीमाला हे टेम्पल न्यूजमध्ये आहे गेले 2-3 वर्ष. साबरीमालाचा इश्यू आता जो आहे सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचवर आहे. 9 जजेसचं बेंच याला डिसाईड करणार आहे की याच्यात काय करायचं, कारण 10 ते 50 वयोगटातल्या महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही. आणि याला मागचं जे काही जजमेंट होतं सुप्रीम कोर्टाचं, जे 5 जजेसचं बेंच होतं, त्यांनी म्हटलं होतं की सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला पाहिजे. सो आता हे कोर्टात पण आहे प्रकरण. मग बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला ॲक्च्युली ती गोष्ट न विचारता त्याची जिओग्राफी वगैरे विचारली जाऊ शकते आणि मग तिच्यामध्ये हे जे पंपा नदी किंवा त्यासंबंधीचे रेफरन्सेस आपल्याला विचारले जाऊ शकतात. ओके. आता महाराष्ट्रातली 23 राज्य जी आहेत त्यांना GSTची भरपाई देण्यात येते आहे. केंद्राकडून 18व्या हप्त्यात 4,000 कोटी. आता बघा महाराष्ट्राला जवळपास 11,954 एवढा GST देण्यात आलेला आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये 2020मध्ये राज्यांचा जो काही इश्यू होता केंद्राबरोबर GSTच्या बाबतीत तो फार महत्त्वाचा होता. परंतु केंद्राकडचं GSTचं संकलन कमी होतं, लॉकडाऊन होता, त्यामुळे केंद्राकडून राज्यांना पैसे दिले जात नव्हते. राज्यांचं म्हणणं होतं की आम्हाला या GST संकलनाचे पैसे देण्यात यावेत. सो आता 23 राज्यांना GSTची भरपाई मिळते. GST संबंधी एक महत्त्वाची न्यूज आहे बघा की फेब्रुवारी 2021 GST कर संकलन सलग 5व्या महिन्यात पण 1,00,000 कोटींवर. आपलं दर महिन्याचं टार्गेट 1,00,000 कोटी असतं बघा. GST किंवा अप्रत्यक्ष करातून मिळणारा महसूल सलग 5व्या महिन्यात 1,00,000 कोटी रुपयांवर गेलेला आहे. GSTचं संकलन फेब्रुवारी 2021मध्ये 1.13 लाख कोटी इतकं आहे. वार्षिक तुलनेत यात 7% भर पडलेली आहे. सो चांगली बाब आहे की आपला जो आलेख आहे तो सलग असा वाढता आलेख आहे की बाबा चला तो मेंटेन होतो आहे. चांगली बाब आहे. आता याच्यामध्ये इस्रायल आणि सिरियाच्या बाबतीत जर बघितलं तर इस्रायलने सिरियात क्षेपणास्त्राने हल्ले केलेले आहेत 1 मार्च 2021 रोजी. आता असं का घडलं तर इराण जे आहे तर इराणने इस्रायलच्या एका मालवाहू जहाजाला स्फोट घडवून आणला असा संशय जो आहे तो इस्रायलला आहे. पण इस्रायलने म्हटलं आहे की हां हे इराणनीच केलेलं आहे, कारण इस्रायल आणि इराण या 2 देशांमध्ये 36चा आकडा आहे. आता इस्रायलने मग हा बदला घेण्यासाठी सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कसजवळ दक्षिण उपनगरामध्ये जवळपास क्षेपणास्त्रांनी हल्ले केलेत. आता तुम्ही विचार करणार हे इराण आणि इस्रायलचं भांडण, सिरियाचा काय इश्यू आहे. तर हा जो प्रदेश आहे दक्षिण उपनगर किंवा दमास्कस, तर या प्रदेशात इराणशी संबंधित तळ आहेत आणि काही वर्षात इस्रायलनी अनेकदा याच्यावर तळांवर हल्ला केलेला आहे. म्हणजे हा सिरियाचा रिजन आहे जिथं इराणची तळं आहेत आणि त्याच्यामुळे मग तो हल्ला तसा करण्यात आलेला आहे. ओके. पंतप्रधान कार्यालय सध्या शेतकऱ्यांसाठी बुक डिप्लोमसी है ना त्यांनी अंमलात आणलेली आहे. म्हणजे केंद्र सरकार काय करतं आहे की एकतर शेतकरी कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहे. नाराज शेतकऱ्यांचं मन वळवण्यासाठी किंवा त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय PMO जे आहे ते देशभरातल्या जिल्हा परिषद अध्यक्षांना प्रत्येकी 2 पुस्तकं पाठवत आहे. आता ही 2 पुस्तकं कुठली तर एक आहे अन्नदात्याच्या कल्याणासाठी समर्पित मोदी सरकार, पुस्तकाचं नाव आहे. आता या पुस्तकात काय दिलेलं आहे तर मोदी सरकारच्या कृषी सुधारणांचं सत्य याच्यात मांडलेलं आहे. कृषी कायद्यांमध्ये किमान आधारभूत किंमत MSP ही कायम राहील. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज पण सुरू राहील म्हणजे APMC. सो या 2 गोष्टी ज्या आहेत त्या अन्नदात्याच्या कल्याणासाठी समर्पित मोदी सरकारमध्ये आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीख समुदायाशी असलेले विशेष नाते असं एक दुसरं पुस्तक आहे. कारण एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की जो काही शेतकरी आंदोलनामध्ये आहे तो मोठ्या प्रमाणात शीख शेतकरी आहे आणि मग त्यांच्यामुळे
त्यांच्याशी सुद्धा सलगी साधण्यात यावी. त्याच्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचं शीख समुदायाशी असलेलं नातं असं एक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये काय आहे की दरबार साहिबसाठी FCRA नोंदणी, करमुक्त लंगर, करतारपूर साहिब मार्गिका, त्याच्यानंतर पंजाबच्या विकासाची गती, पाकिस्तानमधल्या शिखांसोबतचे समन्वय, या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत. आता याच्यात एकच मुद्दा आहे की झेडपीच्या अध्यक्षांनी हे पुस्तकं हातात घेतली पाहिजे आणि उघडून बघितली पाहिजे, कारण झेडपीचा अध्यक्ष हा ना, कधी वाचायचं पुस्तक. अरावली पर्वतांमध्ये खाणकामाची परवानगी द्यावी असं हरियाणाने सर्वोच्च न्यायालयाला म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाला ही त्यांनी परवानगी मागितली आहे. काय कारण आहे? करोनामुळे राज्याची आर्थिक घडी बिघडलेली आहे आणि जर अरावलीमध्ये खाणकाम करायला स्कोप मिळाला तर तिच्यातून राज्याची आर्थिक परिस्थिती बदलू शकते. 2002 पासून अरावली पर्वतरांगांमध्ये खाणकामास बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती, सेंट्रल इम्पॉवर्ड कमिटी. तिने 2018मध्ये दिलेल्या अहवालानुसार 1967-68 पासून राजस्थानमधलं जे काही बेकायदेशीर खाणकाम आहे तिच्यामुळे 25% अरावली पर्वतरांगांचं नुकसान झालेलं आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता अरावली पर्वतरांगांचं बेसिक तुम्ही करून ठेवलं पाहिजे की याचा विस्तार जो आहे गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली 4 राज्य आहेत बघा. सर्वात उंच शिखर जे आहे ते गुरु शिखर आहे 1722 मीटर. भारतातला सर्वात जुने घडीचे पर्वत आहे फोल्ड माउंटेन्स आणि जगातले वन ऑफ द ओल्डेस्ट फोल्ड माउंटेन्स. खिंड पासेस जर तुम्ही बघितल्या तर पिपली घाट, देवेर, दसुरी. नद्या जर बघितल्या तर 3 नद्या आहे बघा, बनास, साहिबी या यमुनेच्या उपनद्या आहे ज्या अरावलीमधून वाहतात, आणि तिसरी जी आहे ती म्हणजे लुनी नदी. सो या 3 नद्यासुद्धा अरावलीबद्दल लक्षात ठेवा. आता अरावली पर्वतरांग कुठं आहे तर अरावली पर्वतरांग ही आहे बघा, आणि अरावली पर्वतरांगेचा विस्तार जो आहे म्हणजे तो पार गुजरात, राजस्थान, है ना, हरियाणा, दिल्ली. सो अरावली पर्वतरांग. आता हा जो मॅप आहे याच्यामध्ये सगळ्याच हे आहेत बघा, सगळे जे काही हिल्स आहेत तर ते आपण शेअर करूया टेलिग्रामला, जिथून तुम्ही हे करू शकता. आता बघा एकंदरच आता पश्चिम बंगालचं इलेक्शन किंवा बाकीचे जे काही 5 राज्य आहेत तर मग ह्याच्यामध्ये काय होतं की वेस्ट बेंगॉल इलेक्शन हा खूपच गाजतोय बघा मुद्दा. आता पश्चिम बंगालचं जे इलेक्शन आहे ते 8 टप्प्यांमध्ये होणार होतं, आणि 8 टप्प्यांमध्ये इलेक्शन होणार म्हटल्यानंतर पश्चिम बंगाल सरकार आता कोर्टात गेलेलं आहे बघा की हे 8 टप्पे BJPने स्वतःच्या सोयीनुसार हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत तर त्या विवेकानंद, टागोर आणि बोस यांचं ट्रम्प कार्ड त्यांनी खेळायला सुरुवात केलेली आहे. आता ठीक आहे, ते त्यांच्या लेवलला काय कॅम्पेनिंग करता हा आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा सिंपल आहे. विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस इतिहासामधले यांचे जे काही रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस आपण खूप चांगल्या पद्धतीने केले पाहिजेत, कारण येत्या काळामध्ये विवेकानंद असतील, टागोर असतील किंवा बोस असतील यांच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्याची आयोगाची वृत्ती जी आहे ती खूप सकारात्मक असेल, आणि या 3 व्यक्तिमत्वांवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात ना. रवींद्रनाथ टागोर म्हटल्यानंतर मग रवींद्र संगीत जे काही आहे म्हणजे इतिहास तर आहेच, त्याच्याबरोबर मग आर्ट अँड कल्चरचे काही आस्पेक्ट्स आहेत का तर तेही आपण बघितले पाहिजेत. आता एक केस आहे बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस होती, महाराष्ट्रातली केस होती, आणि हिच्यामध्ये जी काही पीडिता आहे तिच्याशी विवाह करणार का असं सर्वोच्च न्यायालयाने है ना आरोपीला प्रश्न विचारलेला आहे, किंवा तुम्हाला त्या केसमध्ये जामीन मिळू शकतो, अन्यथा तुम्हाला तुरुंगातच राहावं लागेल असं आरोपीला म्हटलेलं आहे. आता ही केस काय आहे की या केसमध्ये मोहित सुभाष चव्हाण हा महाराष्ट्र स्टेट वीज निर्मिती केंद्रात तंत्रज्ञ असून त्याच्यावर एका शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आता पीडित मुलीची आई जेव्हा पोलिसात तक्रार करायला गेली होती, जेव्हा हा इन्सिडेंट घडला होता त्यावेळेस मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु पीडिता जी होती तिने हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा विवाह करण्यात येईल असं ठरवण्यात आलं होतं. मुलगी 18 वर्षाची झाली तेव्हा आरोपीने विवाहास नकार दिला होता. आता त्या केसमध्ये काय झालं की मग आरोपीवर पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला, आणि दुसरं पॉस्को कायदा जो काही आहे पॉक्सो, तर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा, त्याच्यानुसार पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आता याच्यामध्ये सरन्यायाधीश शरद बोबळे जे आहेत त्यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला सांगितलं तर तुम्ही विवाह करत असाल मुलीशी तर आपण काहीतरी करू शकतो. आता याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की आरोपी जो आहे तो सरकारी कर्मचारी आहे, त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा होता की सिंपली एक गोष्ट आहे की नोकरीही जाईल आणि तुरुंगात तुम्ही जाल. आता हा जो मुद्दा आहे हा एक केस स्टडी म्हणून GS4 मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे
जर एखाद्या एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीवर बलात्कार केला आणि नंतर मग हे प्रकरण मिटवण्यासाठी या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव समोर आला, तर याबद्दल तुमचं मत काय आहे की बलात्कारित वायनी एक्सबरोबर लग्न केलं पाहिजे का, किंवा यासाठीचा नेमका तुमचा जो काही उपाय असेल की तुम्ही काय सजेस्ट करता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, ही एक खूप बेस्ट केस स्टडी विचारली जाऊ शकते येत्या काळात. अशा केसेस आधीही घडलेल्या आहेत आणि GS4 इथिक्स करता ही खूप प्रॉपर केस स्टडी आहे. मुलाखतीतही असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, पण तुम्ही एक स्वतःचं याच्याबद्दलचं ओपिनियन कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जे काही गोल्डन ग्लोब पुरस्कार आहेत बघा 2021चे, गोल्डन ग्लोब पुरस्कार जो आहे तो तुमच्या समोर आहे. अशा पद्धतीचं त्याचं मानचिन्ह असतं. 2021चे मानकरी जे आहेत हे सगळं ऑनलाईन हे पुरस्कार झालेले आहेत. उत्कृष्ट चित्रपट जो आहे बघा नोमॅडलँडला मिळालेला आहे. उत्कृष्ट चित्रपट संगीत विनोदी चित्रपट बोराट सबसिक्वेट मूव्ही फिल्म्स. उत्कृष्ट दिग्दर्शक क्लोज हाओ नोमॅलँड चीनचे आहेत बघा. सो नोमॅडलँड जे आहे त्याच्यासाठी क्लोज हाओ. उत्कृष्ट अभिनेत्री जी आहे तर ती अँड्रा डे. ओके, आता खरं तर याच्यामध्ये एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं की उत्कृष्ट चित्रपट उत्कृष्ट अभिनेत्री अभिनेता, तर चॅडविक बोसमॅन जो आहे मार इन इज ब्लॅक बॉटम. चॅडविक बोसमॅनचं निधन झालेलं आहे बघा. आपण हे कव्हर केलं होतं है ना, तर आतड्यांच्या कॅन्सरने त्याचं निधन झालं होतं. सो गोल्डन ग्लोबमध्ये एवढं जरी तुम्ही 4 नीट लक्षात ठेवले, उत्कृष्ट चित्रपट नोमॅडलँड, उत्कृष्ट दिग्दर्शक नोमॅडलँडच्याच आहे क्लोज हाओ, उत्कृष्ट चित्रपट जो आहे संगीत विनोदी कॅटेगरीमध्ये तो बोराट सबसिक्वेट, आणि उत्कृष्ट अभिनेत्री अँड्रा डे द युनायटेड स्टेट्स वर्सेस बिली हॉलिडे, आणि उत्कृष्ट अभिनेता चॅडविक बॉसमन. चॅडविक बॉसमनवर प्रश्न विचारलं जाण्याचे चान्सेस जास्त आहे कारण निधन झाल्यामुळे, आणि त्यांचं जे ट्विट होतं ते ट्विट पण खूप जास्त गाजलं होतं. प्रश्न बघा, कोडा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कोडा उत्सव जो आहे तो तमिळनाडूशी संबंधित आहे. कामाख्या टेम्पल जे आहे ते आसाममध्ये आहे. विनेश फोगटबद्दल बिनचूक विधान निवडा. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली विनेश ही एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे, बरोबर. क्यू कुस्ती स्पर्धा 2021चं विजेतेपद मिळालं आहे, बरोबर. आणि विनेश फोगटचा वजनी गट 53 किलो आहे. तीनही स्टेटमेंट योग्य आहेत. इस्रोच्या PSLV-C51 या 19 उपग्रहांच्या मोहिमेबद्दल बिनचूक विधान ओळखा. ब्राझीलच्या ॲमेझॉनिया 1 या पहिल्याच उपग्रहाचे इस्रोद्वारे प्रक्षेपण झाले, बरोबर. सतीश धवन उपग्रहावर पंतप्रधान मोदींचं नाव चित्र आहे बघा, त्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडची पहिली व्यावसायिक मोहीम होती, हेही बरोबर आहे. सो अ आणि क हे याचं उत्तर आहे. 5वं बघा, बालसंगोपन योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या बालकांचा समावेश होतो? अनाथ बालकं, आई वडील गंभीर आजाराने त्रस्त असणारी बालकं, घटस्फोटित बालकांची बालकं, अविवाहित मातृत्वातून जन्मलेली बालकं. सो अ ब कडं सर्वांचा समावेश होतो. आजचे प्रश्न घ्या. नशामुक्त भारत अभियान याबद्दल बिनचूक विधान निवडा. संपूर्ण भारतात राबविले जात आहे. आरोग्य मंत्रालयाचा पुढाकार आहे. 13,000 स्वयंसेवकांद्वारे राबवलं जाणार आहे. फक्त क, अ ब, अ ब क. जिदार उल हादीद किंवा अमन 2021 या लष्करी कवायती कोणत्या देशाद्वारे आयोजित केल्या जातात? पाकिस्तान, सौदी अरेबिया, इस्रायल, इराण. अर्जुन MBT MK1A याबाबत योग्य विधान निवडा. संरक्षण संशोधन व विकास संस्थेद्वारे निर्मिती होते. 100% स्वदेशी बनावट आहे. मारक क्षमता वाढवल्याने पाकिस्तान निशाण्याच्या टप्प्यात आला आहे. फक्त अ ब, अ क, फक्त क. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालविलेल्या दुसऱ्या महाभियोगास किती मतं कमी पडली? 25, 15, 8, 10. औषधांच्या अतिसेवनाने 2017 ते 19 या काळात सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत? राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.